नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झालाय। नेहमीप्रमाणे पहाटे उठून मुंबईवरून बारामतीकडे चार्टर्ड विमानाने निघालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान लँडिंगच्या वेळी अपघातात सापडलं। सकाळी 8:45 बारामतीत हा अपघात घडला। विमान बारामती येथील धावपट्टीवर उतरण्याऐवजी नजीकच्या एका शेतात कोसळलं आणि या अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत 4 जणांचा मृत्यू झाला। या बातमीनं महाराष्ट्रातील प्रत्येकाला एक जबरदस्त धक्का बसला। अनेकांचा तर या बातमीवर विश्वास बसत नव्हता। शेवटी डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन्स म्हणजेच DGCA ने या अपघाताची पुष्टी केली। या अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं। दाट धुकं आणि परिसरातील कमी दृश्यमानता ही या अपघाताची मुख्य कारणं असल्याचं सांगितलं जातंय। पण एकूणच देशांतर्गत विमानसेवा आणि त्याची जी काही उड्डाणं आहेत यावर सातत्यानं प्रश्न हे उपस्थित केले जात आहेत। यावरूनच एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडून अपघाताची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। या अपघातामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय एका परिघामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे। कायम हसतमुख आणि स्पष्टोक्ती स्वभावामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्राला परिचित आहेत ते दादा म्हणून। त्यांच्या प्रशासकीय पकडीची कायम माध्यमांमध्ये जोरदार चर्चा होत राहते। शिस्तप्रिय अशी सुद्धा त्यांची एक वेगळी ओळख होती। त्यांच्या अकाली निधनानं महाराष्ट्र हादरून गेलाय। अजित पवारांच्या पार्थिवावर उद्या सकाळी म्हणजेच गुरुवारी सकाळी 11 वाजता बारामती येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती सुद्धा समोर आली आहे। आता अजित पवारांचा जन्म, त्यांची कारकीर्द, त्यांचं राजकारण नेमकं कसं राहिलं यावरती एक नजर टाकूयात। अजित पवारांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला। प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणही त्यांनी देवळाली प्रवरा इथेच पूर्ण केलं। अचानक त्यांचे वडील अनंतराव पवार यांचं निधन झालं। त्यामुळे अजित पवारांवर कुटुंबाची जबाबदारी आली आणि त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण त्यांना थांबवावं लागल्याचं सुद्धा अजित पवारांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलंय। याच काळात अजित पवारांची आपले काका शरद पवार यांच्या राजकीय मार्गदर्शनाखाली राजकीय घडण होऊ लागली। अजित पवारांनी पूर्णवेळ राजकारण आणि सहकार क्षेत्रात काम करण्यावर लक्ष द्यायला सुरुवात केली। त्यामुळे अजित पवार वयाच्या सुमारे 20 ते 22व्या वर्षापासून राजकारणात सक्रिय झाले। सुरुवातीला युवक संघटना असेल, सहकारी संस्था असतील आणि स्थानिक राजकारण असेल यातून ते अनुभव घेऊ लागले। 1982 साली ते पुण्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावरून निवडून गेले। पुढे 1991 मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते अध्यक्ष सुद्धा झाले। दरम्यानच्या काळात अजित पवार 1991 साली बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि ते खासदार म्हणून निवडून सुद्धा आले। परंतु 1991 मध्ये खासदारकीचा त्यांनी राजीनामा दिला आणि बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत पहिल्यांदा ते आमदार झाले। या काळात ते काँग्रेसच्या सरकारमध्ये कृषी, फलोत्पादन आणि ऊर्जा या खात्याचे राज्यमंत्री सुद्धा झाले। तर पुढे 1992 ते 95च्या दरम्यान काँग्रेसच्या सरकारमध्ये मृदा संवर्धन, ऊर्जा नियोजन या खात्यांचा राज्यमंत्री म्हणून सुद्धा अजित पवारांनी कारभार पाहिला। 1999 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारमध्ये कृष्णा खोरे आणि कोकण सिंचन खात्याचे कॅबिनेट म्हणून 5 वर्ष अजित पवारांनी जबाबदारी सांभाळली। पुढे 2004 ते 2009च्या आघाडी सरकारमध्ये जलसंपदा खातं सुद्धा त्यांच्याकडे देण्यात आलं। 2009 ते 2010 दरम्यान अजित पवार महाराष्ट्राचे पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले। त्यावेळी कृषी, ग्रामविकास ही खाती सुद्धा त्यांच्याकडे होती। 2010 ते 2014 मध्ये आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा अजित पवारांची वर्णी लागली। त्यावेळी कृषी, ग्रामविकास ही खाती त्यांच्याकडे होती। 2010 ते 2014 मध्ये आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारच होते। त्या सरकारमध्ये अर्थ आणि नियोजन आणि त्यासोबतच ऊर्जा विभागाचा कार्यभार त्यांच्यावरती सोपवण्यात आला होता। 2014 ते 2019 या दरम्यान युतीचं सरकार राज्यात होतं आणि त्यामुळे आघाडी पक्षातील जे काही नेते मंडळी होती त्यांना विरोधी बाकावरती बसावं लागलं होतं। त्यात अजित पवार सुद्धा होते। दरम्यान 2019 साली विधानसभा निवडणुका झाल्या। या निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात राजकीय समीकरणं बदलली। भाजपसोबत जात अजित पवारांनी सरकार स्थापन केलं।
पण त्या पहाटच्या शपथविधीनंतर ते सरकारमधून बाहेर पडले. नंतर 2022 मध्ये भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांनी महायुती सरकार स्थापन केलं. यामध्ये अजित पवारांकडे उपमुख्यमंत्री पद आलं. तसंच अर्थ आणि नियोजन खात्याची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावरती सोपवण्यात आली. तर 2024च्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारनं एकत्र निवडणूक लढवून दमदार कामगिरी केली. सरकार स्थापन केलं. या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ, नियोजन आणि उत्पादन शुल्क विभागाचा कार्यभार देण्यात आला. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अजित पवारांच्या पक्षाला म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावं लागलं. पुणे आणि पिंपरीसारख्या महानगरपालिकेत अजित पवारांच्या पक्षाचा पूर्णतः फज्जा उडाला. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर फोकस करून अजित पवारांनी कामाला सुरुवात केली होती. आज सकाळी सुद्धा बारामतीकडे ते निघाले होते, कारण त्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या 4 सभा ह्या घ्यायच्या होत्या आणि या सभांसाठी ते गडबडीनं सकाळी निघालेले होते. परंतु या सभांसाठी निघालेले असतानाच त्यांच्या विमानाचा अत्यंत भीषण असा अपघात झाला. त्यामध्ये त्यांचं अकाली निधन झालं. अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीवरती एक ओझरती नजर टाकली की काय दिसतं, तर 1991 ते 2024 या काळात एकूण 8 वेळा आमदार म्हणून बारामतीच्या जनतेनं त्यांना निवडून दिलं. 6 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून धुराही त्यांनी सांभाळली. 11 वेळा त्यांनी राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला. आगामी अर्थसंकल्पसुद्धा तेच सादर करणार होते आणि 12वा अर्थसंकल्प सादर करून एक वेगळाच विक्रम त्यांच्या नावावरती कोरला गेला असता. विविध खात्याची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. जनतेचं प्रेम त्यांना या सगळ्यात काळात लाभलं. सगळ्याच काळात लाभलं. त्यामुळे त्यांच्या निधनाच्या वृत्ताने अनेकांना अश्रू अनावर झाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांचं अकाली निधन अत्यंत धक्कादायक आणि दुःखद असून त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना मनापासून संवेदना व्यक्त केल्या. तर काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी संवेदना व्यक्त करत म्हणाले, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार आणि त्यांच्या सोबत असलेल्या सहप्रवाशांचे विमान अपघातात निधन झाल्याचे वृत्त अत्यंत पीडादायक आहे. या शोकाकुल क्षणात महाराष्ट्राच्या जनतेच्या सोबत मी आहे. समस्त पवार परिवार आणि त्यांच्या प्रियजनांच्या दुःखाच्या क्षणात मी माझ्या संवेदना व्यक्त करतो, असंही राहुल गांधी हे ट्विटरमध्ये ट्विट करून म्हणालेत. तर एक दमदार दिलदार मित्र मी गमावलाय. अजितदादांचे जाणे हे कधीही भरून न निघणारे नुकसान आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात आणि शोकसुद्धा व्यक्त केलाय. तर ही एक अतिशय वेदनादायक आणि दुर्दैवी घटना आहे. हे केवळ पवार कुटुंबाचंच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचं नुकसान आहे. मला असं वाटतं की मी माझा मोठा भाऊ गमावलाय, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केलाय. कामाचा माणूस गेला अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. तर शेतकरी नेत्यांनी अजित पवारांना आदरांजली वाहत शोक व्यक्त केलाय. टायमिंगचे पक्के, शिस्तप्रिय आणि प्रशासनावरील पकडीसह मिश्किल स्वभावासाठी अजित पवार महाराष्ट्रातील जनतेच्या कायम आठवणीत राहतील.